बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसनं आकाश मोरेंना उमेदवारी जाहीर केली। काल उशिरा काँग्रेसनं आकाश मोरेंच्या नावाची घोषणा केली। आज मोरेंनी उमेदवारी अर्ज हा दाखलही केला। याबाबत आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि खासदार पार्थ पवार यांनी वक्तव्य केलं। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवारांनी खरगेंना फोनही केला होता, पण ते विमानात होते। मग जयराम रमेश यांनाही फोन केल्याचं भुजबळ म्हणाले। तर दुसरीकडे पार्थ पवार आणि इतर नेत्यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधला। काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे असं पार्थ पवार म्हणाले। ताईंनी खूप प्रयत्न केले खरगेंना फोन लावायचा। काँग्रेसचे अध्यक्ष कुठे ते विमानात होते, कुठे काय होते, आणि मग जे काही मला कळलं की जयराम रमेश यांचे नेते त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली। त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही वरिष्ठांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ। आपण सगळ्यांनी जे आहे बिनविरोध ताईंची ही निवडणूक पार पाडली पाहिजे। सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात आहेत, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय, त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल त्यांना करू द्या। पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। राष्ट्रवादीत बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। आपण पाहूया। काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण्याचा अजूनही प्रयत्न मी आणि प्रफुल्लभाई करणार आहोत। त्यांना विनंती करू खरगेजींना की ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होते आहे आणि दादांचं महाराष्ट्राचं योगदान लक्षामध्ये घेता हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी काही बोलणं झालं होतं आपलं? नाही, शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांशीच बोलावं लागेल। त्यांच्याशी स्वतः प्रफुल्लभाई आणि मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यात यशस्वीता मिळावी म्हणून लागलं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुद्धा आम्ही बोलू। मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत। जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ। समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। बारामती पोटनिवडणुकीसाठी आज सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत। दरम्यान सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे उपस्थित होते। त्यासोबत उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री बावनकुळेही बारामतीत दाखल झाले होते। दरम्यान काही दिवसांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीच्या चर्चा होत्या, मात्र आज सर्व नेते उपस्थित होते, त्यामुळे राष्ट्रवादीनं हम साथ साथ है असा संदेश दिला। अर्ज भरल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला। यावेळी बोलताना सुनेत्रा पवार या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती। बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता। बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले। मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकडे बघूनच आला आहे। तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे। माझ्या लग्नापूर्वीपासूनच मला सामाजिक कार्याचा वारसा जरी लाभला असला तरी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांची सून म्हणून आणि 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मी गेल्या 40 वर्षात पवार परिवाराची काळजी घेतलेली आहे। आता बारामतीसह राज्याच्या जनतेची सुद्धा काळजी घेण्याची शक्ती मला मिळावी अशी ईश्वराकडे प्रार्थना करते।
आदरणीय दादांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही, तर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला खरं संधी आहे. ही निवडणूक खरी तर माझी नसून ही निवडणूक बारामतीकरांची आहे. आणि बारामतीकरांचं दादांवर किती प्रेम आहे हे मी जास्त सांगायला नको. त्यामुळे ही सगळी निवडणूक बारामतीकरांनी आपल्या हातात घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीकर नक्कीच त्या निवडणुकीमध्ये काय करायचे त्यांनी ठरवलेलं आहे. राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बारामतीच्या निवडणुकीवर भाष्य केलं. या निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार दिला, त्यावर पवारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. बारामतीत काँग्रेसनं उमेदवार देणं गैर नाही असं पवार म्हणाले. त्यासोबत पुढे बोलताना पवारांनी पार्थ पवार यांच्या राजकीय वाटचालीबाबतही भाष्य केलं. पार्थ यांची राजकीय परिपक्वता किती आहे हे मी सांगू शकत नसल्याचं पवार म्हणाले. त्यामुळे त्यांनी पार्थ पवारांना सल्ला दिला की टोला लगावला याची चर्चा रंगली आहे. यासोबत पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही भाष्य केलं. पक्षांनी देणं सरकार फार चुकीचं असं नाही. त्यांनी दिलेलं 1 वर्षाचा अधिकार आहे. त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही. आणि विंडोर द्या ही मागणी करण्याचं काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक किंवा लढवायची असेल तर समर्थना कोण दिली आहे हे मान्य करूनच निवडणुकीत करणारा. पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्त्वाची लढण्याचं सेकंड करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही. आमच्या वतीने विलीनीकरणाची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार हे करत होते. अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या नंतर ही चर्चा थांबली आणि ही प्रक्रिया थांबली. असा तो विषय आमच्या पक्षात त्याची चर्चा आता झालेली नाही. बारामतीच्या पोटनिवडणुकीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही उमेदवारी अर्ज भरलेला होता. हाकेंनी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र मंत्री दत्ता भरणेंनी हाकेंची भेट घेऊन त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. त्या दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. अखेर भरणेंच्या मध्यस्थीला यश मिळालं. लक्ष्मण हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली, तर हाकेंच्या निर्णयामुळे हाकेंचे समर्थक नाराज झाले. या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळेपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढं कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ह्या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनीत्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवार रिंगणात उतरलेत. या 55 उमेदवारांकडून 68 अर्ज दाखल करण्यात आलेत. यातील काही उमेदवारांनी 2 ते 3 अर्ज दाखल केले. याआधीच अभिजित बिचुकले यांनीही या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता, तर आज करुणा मुंडे यांनीही उमेदवारी अर्ज भरला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.